आज मी बनवणार आहे डाळ कांदा. तर डाळांना चांगलं धुवून घ्यायचं, मग त्यात पाणी टाकून भिजायला ठेवून द्यायचं. मग तवर मी चपातीचं पीठ मळलं, मग त्यांना बनाना शेंगदाणा हे बनवून द्यायचं असतं रोज सकाळी. ते रक्तवाढीसाठी चांगलं असतं, तुम्ही रोज सकाळी देते त्यांना. ते त्यांना दिलं. मग आता आपण डाळ कांदा बनवायला घेऊ. तर डाळ आहे ना चांगली भिजलेली आहे आता. चला आपण फोडणी करू आता. फोडणीसाठी जिरी, मोहरी, लसूण टाकलं, कढीपत्ता टाकला, थोडं फिरून घ्यायचं. मग कांदा टाकायचा, कांदा पण थोडं फिरून घ्यायचं. मग टमाटर टाकायचं, मग चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्यात आहे ना सांबार मसाला, लाल मिरची आणि घरचा मसाला आणि हळद टाकले आणि थोडं मीठ गरजेनुसार टाका. मग डाळ टाकून कोथिंबीर टाकून मग चांगलं फिरून घ्या. मग थोडंसं जसं लागेल तसं पाणी टाकून घ्या. चला तर मग आता मी चपात्या केल्या, झालं डाळ कांदा आपला. मग आता मी त्यांच्यासाठी डबा भरते. तर डब्यामध्ये मी दिलं डाळ कांदा, चपात्या आणि कपकेक्स. तर आज माझा उपवास होता, तर हे फक्त त्यांच्यासाठी बनवलं होतं. तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि